बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता। या प्रकरणानंतर राज्य सरकारनं SIT स्थापन केली। आता तपास यंत्रणेनं या प्रकरणात धक्कादायक संशय व्यक्त केलाय, त्यामुळे अनेक पालकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूर येथील एका नामांकित शाळेत 3 वर्षाच्या 2 चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेत त्यांच्यावरती अत्याचार केले होते। पीडित चिमुकल्या मुलीच्या गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यानंतर तिनं तिच्या पालकांना सांगितलं। जेव्हा त्यांनी वैद्यकीय तपासणी केली तेव्हा हा सगळा प्रकार उघड झाला। या घटनेनंतर बदलापुरात पालकांचा पोलीस आणि शाळा प्रशासनाविरोधात एकच भडका उठला। 20 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येनं पालक आणि रहिवासी रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। त्यानंतर या प्रकरणात सरकारनं SIT स्थापन केली। आता या प्रकरणाचा तपास SIT करत आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणात SIT सजग राहत असून तपास करते। या प्रकरणात तपास यंत्रणेनं आणखी काही शक्यता मांडल्या आहेत। शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे शिशु वर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना SIT कडून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत। शाळेतील आणखी काही मुलींसोबत असे प्रकार झाले असल्यानं पालकांनी समोर यावं असं आवाहन SIT नं केलंय। सध्या सरकारनं जी चौकशी समितीनं नेमलेली आहे त्यात SITचा समावेश आहे। SITच्या तपासानुसार नराधम अक्षय शिंदे हा 15 दिवस स्वच्छता कर्मचारी म्हणून त्या शाळेत काम करत होता। या 15 दिवसात त्यानं आणखी काही मुलींसोबत दुष्कृत्य केलंय का याचा शोध तपास यंत्रणांकडून घेत आहेत। त्यामुळे तपास यंत्रणांनी शाळेतील मुलींच्या पालकांना मेसेज पाठवलेत। मुलींबाबत असा काही प्रकार घडलेत का तर पुढे या आणि तक्रार करा, जेणेकरून अक्षय शिंदे विरोधात आणखी पुरावे गोळा करण्यात येतील। तपास यंत्रणांनी तसे SMS मुलींच्या पालकांना केलेले आहेत। त्यामुळे आता आणखी काही पालक समोर येत आहेत का की या प्रकरणाला नेमकं काय वळण येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।